घरी जर एवढं भारी पनीर अंगारा बनत असेल तर हॉटेलमध्ये जायचंच कशाला. त्यासाठी ना पहिले कांदा कापून घ्यायचं बरं का. कढईमध्ये कांदा टाकायचा, थोडेसे ना काजू टाकायचे आणि त्याला परतून घ्यायचं. नंतर टमाटर टाकायचं. आता मी एक कांदा घेतला, एक टमाटर घेतलेलं आहे मोठ्या साईजचं बरं का. त्याला परतून साईडला ठेवून द्यायचं. लगेच ना तव्यावर थोडंसं तेल टाकायचं, पनीर टाकायचं, त्याला थोडंसं परतून घ्यायचं, साईडला ठेवून द्यायचं. लगेच ना थोडंसं शिमला मिरची कांदा कापलेला आता व्हिडिओमध्ये दिसतोय तसं कापून घ्यायचं आणि त्याला थोडंसं परता झालेला मसाला आहे ना लगेच मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचा. अद्रक लसूण आणि ना थोडंसं पनीर टाकून वाटून घ्यायचं. आता कढईमध्ये तेल गरम झालं का लगेच जिरे टाकायचे, तमालपत्र टाकायचं, वाटलेलं वाटण टाकायचं. आता मी इथं आहे ना अनब्लँडचा आहे ना गरम मसाला आणि सब्जी स्पेशल मसाला. आता यांनी ना भाजी चव दुप्पट होती बरं का. तुम्हाला जर घ्यायचं असेल ना मिशोन फ्लिपकार्टवर आहे ना अवेलेबल आहे बरं का. इथं आहे ना पाण्यामध्ये मसाले टाकून घ्यायचं, थोडंसं लाल तिखट आणि हळद टाकून मिक्स करून आहे ना लगेच कढईमध्ये टाकून द्यायचं. असं चवीपुरतं मीठ टाकायचं, थोडंसं पाणी टाकायचं, त्याला मिक्स करून घ्यायचं. मीडियम गॅसवर आहे ना त्याला 5 मिनिटं ठेवायचं. तेल सुटलं का लगेच पनीर आणि ते टाकून घ्यायचं आणि थोडीशी कस्तुरी मेथी टाकून आहे ना गरमागरम पटकन खायला घ्यायचं बरं का.